नमस्कार. मी सौ अनघा चैतन्य कुलकर्णी. मी आज तुम्हाला सांगणार आहे होळीच्या दिवशी करावयाचे 7 उपाय. खरं तर आपल्याकडे होळीच्या आधी आणि होळीला कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत, त्याला वर्ज्य धरलं जातं. पण तंत्रमंत्र विद्येमध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये होळी या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे. कारण या दिवशी केले गेलेले उपाय हे खूप जास्त प्रभावित आणि आपल्या आयुष्यावर खूप चांगले परिणाम करणारे असतात. यासाठी या दिवशी खूप वेगवेगळे उपाय केले जातात, म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्येही केले जातात आणि तंत्रमंत्र विद्येमध्येही केले जातात. तर मी तुम्हाला आज ज्योतिषशास्त्रामध्ये जे असणारे 7 उपाय आहेत जे होळीच्या दिवशी केले जातात ते आज सांगणार आहे. याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला इफेक्ट पडेल. म्हणजे आजच्या 7 उपायांमध्ये मी तुम्हाला लग्न जमण्यासाठीचे उपाय सांगणार आहे. घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिला उपयोगी असा एक उपाय सांगणार आहे. तसेच जर वरिष्ठांचा त्रास होत असेल तर त्यासाठी आज मी उपाय सांगणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 7 उपाय असतील आणि हे उपाय तुम्हाला खूप चांगले परिणाम करून देतील. यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तो तुम्हाला पहिल्यांदा दिसेल. आणि जर तुम्हाला माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही कराल. तर पहिला उपाय हा आहे की ज्यांचं लग्न नाही जमत आहे अशा लोकांसाठीचा हा पहिला उपाय. या दिवशी होळीच्या दिवशी सकाळी 2 विड्याची पानं, 1 सुपारी आणि हळकुंड घेऊन ते महादेवाच्या मंदिरामध्ये ठेवून यायचे आणि जिथे सामूहिक होळी केली जाते अशा ठिकाणी संध्याकाळी जाऊन दर्शन घेऊन त्या होळीला साधारण 11 फेऱ्या मारायच्या. त्याने तुमचा विवाह जमण्यासाठी खूप चांगली मदत होईल. लवकर विवाह जमून जाईल. आणि दुसरा उपाय हा ज्या लोकांचं गुरुबळ कमी पडत आहे किंवा लग्न जमण्यापर्यंत येत आहे पण कुठेतरी ते परत तुटत आहे अशा लोकांसाठी हा उपाय आहे. होळीच्या संध्याकाळी हा उपाय मात्र जिथे सामूहिक होळी पेटवली जाते अशाच ठिकाणी करायचा आहे. घरी ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाहीये किंवा जमलेलं मोडतंय अशांसाठी हा उपाय आहे. त्यांनी संध्याकाळी त्यांच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी त्या मुलावरून किंवा मुलीवरून 7 वेळा नारळ ओवाळून घ्यायचा आहे, जो नारळ सोललेला नसेल असा. आणि तो जिथे सामूहिक होळी पेटवली जाते अशा ठिकाणी नेऊन तो टाकायचा आहे आणि त्यानंतर 11 प्रदक्षिणा मारायच्या. ज्यांनी नारळ वाहिलाय तिथे नेऊन त्यांनी 11 प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर घरी यायचंय. घरी येताना मागे वळून नाही बघायचंय. उपाय तिसरा, जी व्यक्ती घरामध्ये आजारी आहे अशा व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीसाठी खूप दवाखाने केलेले आहेत, औषधोपचार केलेली आहेत, पण त्या औषधोपचारांचा उपयोग होत नाहीये अशासाठी हा उपाय आहे. किंवा कुठलाही औषधोपचार केलेत, सर्व केलंय पण कुठलाच रोग निघत नाहीये किंवा आजार समजून येत नाहीये अशा व्यक्तींसाठी हा उपाय आहे. होळीच्या दिवशी त्या व्यक्तीवरून 2 लवंगा, 2 वेलदोडे आणि 7 गोमती चक्र आणि त्यानंतर 1 नारळ असं सर्व एकत्र करून उतरवून टाकायचंय. 7 वेळा त्या व्यक्तीवरून उतरवायचंय आणि ते होळीमध्ये जाऊन अर्पण करायचंय. ते जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीने होळीचं दर्शन करून वापस यायचंय आणि वापस येताना मागं वळून नाही बघायचंय. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी राख राहिलेली असती होळी पेटून जळून गेल्यानंतरची धुलिवंदनच्या दिवशी जी राख असती ती राख वापस आणायची एका पुडीमध्ये भरून आणि ती पुडी त्या व्यक्तीच्या, म्हणजे जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवायची. हा उपाय साधारण 41 दिवस करायचा आहे आणि त्यानंतर ती राख फेकून द्यायची. पण 41 दिवस सलग 41 दिवस ती राख त्या व्यक्तीच्या उशाखाली असणं गरजेचं.
त्यानंतर चौथा उपाय म्हणजे घरामध्ये नकारात्मकता राहू नये यासाठी करावायचा. बऱ्याच वेळेला असं होतं की खूप नकारात्मकता असते, खूप उपाय केले जातात, पण तरीही ती नकारात्मकता कमी होत नसेल तर हा उपाय खूप जास्त प्रभावी आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा आहे. तर होळीच्या दुसऱ्या दिवशी जी राख राहिलेली असती ती राख आणायची आणि त्यामध्ये पिवळी मोहरी आणि खडे मीठ एका बाउलमध्ये घ्यायचे आणि ते एखाद्या अशा कोपऱ्यामध्ये ठेवायचे की जेणेकरून तिथे हात लागला नाही जाणार सतत. ते वर्षभर ठेवायचे, त्यामुळे घरातील नकारात्मकता खरंच खूप कमी होते. त्यानंतर दुसरा उपाय अशा व्यक्तींसाठी करायचा आहे ज्यांना वरिष्ठांकडून त्रास होतोय. अशांसाठी साधारण 11 गोमती चक्र घ्यायचे आणि ती 11 गोमती चक्र आणि एक नारळ, जो अख्खा नारळ असेल, सोललेला नसेल असा, तो घ्यायचा आहे आणि त्या वरिष्ठांच्या नावाने पहिल्यांदा तो नारळ व्हायचा आहे होळीमध्ये. त्यानंतर एक एक गोमती चक्र प्रत्येक प्रदक्षिणेला व्हायचं आहे. म्हणजे एक प्रदक्षिणा घेतली, एक गोमती चक्र व्हायचा, एक प्रदक्षिणा घेतली, एक गोमती चक्र व्हायचं, अशा 11 प्रदक्षिणा होळीला मारायच्या आहेत आणि दर्शन करून हे सांगायचंय की मला माझ्या वरिष्ठांकडून जो त्रास होतोय तो कमी होऊ दे. हा उपाय खूप जास्त प्रभावी आहे. त्याने तुमच्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होईल. वरिष्ठांची जी तुमच्यावर नाराजी असेल ती कमी होईल आणि तुम्ही मर्जीतील व्यक्ती व्हाल. त्यानंतरचा 6वा उपाय हा ज्यांना खूप जास्त मानसिक त्रास होतोय अशा लोकांसाठी आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विनाकारण त्रास होत असेल किंवा सतत कुणी ना कुणी कुठलीही गोष्ट चांगली केली तर वाईट बोलली जात असेल, अशा लोकांसाठी आहे. होळीच्या दिवशी दिवसभर एक काळा रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काळे तीळ ठेवायचे. साधारण मूठभर काळे तीळ असावेत आणि काळ्या रंगाचं कापड असावं, ज्याची तुम्ही पुरचुंडी बांधू शकता असं, आणि तो दिवसभर तुमच्या सोबत ठेवायचा आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला संध्याकाळी घरातील होळीबद्दल मी हे कुठलेही उपाय सांगितलेले नाहीत, हे लक्षात ठेवा. हे सर्व उपाय सामूहिक होळीच्या ठिकाणी करायचे. म्हणजे जिथे संध्याकाळी होळी पेटवली जाते सामूहिक दृष्ट्या, तिथे हे उपाय जास्त करायचे. तर दिवसभर काळ्या रंगाचं कापड आणि काळे तीळ, मूठभर काळे तीळ सोबत ठेवायचे, पुरचुंडी बांधून घ्यायच्या, दिवसभर ती आपल्या सोबत ठेवायचे आणि संध्याकाळी जेव्हा सामूहिक होळी पेटवली जाते तेव्हा ते होळीमध्ये टाकून द्यायचे आणि प्रदक्षिणा मारून दर्शन घेऊन वापस यायचे. याने ही एकच प्रदक्षिणा असावी. याने मानसिक जो त्रास होतोय तो निघून जाईल आणि निघून जाईल म्हणजे थोडक्यात तो त्रास कमी होईल. हा उपाय पण खूप जास्त प्रभावी आहे. आणि हा 7वा शेवटचा उपाय ज्यांना शनीची 7.5 चालू आहे आणि ज्यांचा शनी मेष राशीमध्ये आहे अशा लोकांनी करायचं आहे. एक खोबऱ्याचा गोळा घ्यायचा आहे, त्यामध्ये गोड तेल घालायचं आहे आणि ते पूर्ण गोड तेल, खोबऱ्याचा गोळा हा अर्धा घ्यायचा आहे, पूर्ण न घेता अर्धा असणारा, आणि त्यामध्ये तेल आणि गूळ बसेल असा गोळा घेऊन तो 7 वेळा ज्या व्यक्तीला शनीची 7.5 चालू आहे अशा व्यक्तीवरून उतरवून टाकायचा. आणि जी व्यक्ती ते उतरवून टाकेल त्या व्यक्तीने तो उतरवून टाकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही आहे. आणि ज्या व्यक्तीला शनीची 7.5 चालू आहे त्या व्यक्तीने ते उतरवून घेतल्यानंतर 7 प्रदक्षिणा मारून घ्यायच्यात होळीला आणि ते टाकून वापस यायचं आहे. वापस येताना मागं वळून बघायचं नाहीये. याने शनीची 7.5 जी चालू आहे, जो त्रास होतो तो त्रास कमी होईल आणि मेष राशीतला शनी जो त्रास देतो तोही त्रास कमी होईल. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.